भवानी मातेचं मंदिरही आहे. श्री क्षेत्रानुसार चांगल्या पद्धतीने इथे दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे थोड्या वेळ इथे मंदिरात बसलेलो आहोत. नमस्कार, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजच्या संध्याकाळी रात्रीचे वाजलेले आहे 11:30. तर आम्ही निघालो आहोत तुळजापूरला जाण्यासाठी. माहूर गडावर 2-4 ठिकाण आमची ठरलेली आहेत. त्या ठिकाणी आम्ही देवदर्शनासाठी आज निघालो आहोत. आजचा दिवस आहे शुक्रवार 8 डिसेंबर, शुक्रवारची रात्र आहे. आम्ही आता तयारी झालेलो आहोत. विघ्नेशचे पप्पा, विघ्नेश तर बॅग घेऊन रेडी आहे आणि त्याची श्रावणीसुद्धा तयार आहे. तर थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे बॅग फुल झालेली आहे. स्वेटर, शॉली, त्यानंतर भरपूर कपडेसुद्धा घेतले कारण की 3-4 दिवस आम्ही फिरणार आहोत. तर आमच्याबरोबर तुम्हीसुद्धा राहणारच आहात. स्टेट येऊन आणि आमच्यासोबत देवदर्शनाचा लाभ तुम्ही पण घ्या. आता जातो आईकडे. मस्तपैकी आमची तयारी झालेली आहे. आईकडे आता महेश, हर्षदा, बाबू आणि आम्ही सगळे निघालेलो आहोत. आमची गाडीसुद्धा येणार आहे. तर आता आईकडे जाते आणि मी तुमच्याशी बोलते. तर आता आम्ही आईकडे आलेलो आहोत आणि इथे आमच्या मल्हारू पण तयार आहे, रेडी आहे. उतावीळ झालेला आहे तो आमच्याबरोबर फिरायला यायला. ओ ओ ओ ओ ओ ओ ए बाबू, ओ हो हो बाबू कुठे आमच्या? हो हो. अशा पद्धतीने मल्हारू आमचा रेडी झालेला आहे, तयार झालेला आहे तो जाण्यासाठी, आहे ना बाबू? झोपू नाही आली. रात्रीचे वाजलेले आहेत 12 तरी आमच्या डोळ्यात झोप नाही आता. तर या ठिकाणी आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आमचा बबू कुठे बसलेला आहे? तो बसलेला आहे ड्रायव्हिंग सीटवर. कुठे बबू? ओके. तर आता आमची गाडी आता स्टार्ट होणार आहे. चलो, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की खाली ना. आमचं पण खाली पॅक झालं. हवा आली का? आली. चलो चलो बबू, आमची बबू तुला मजा येते का? खूप खूप. आणि विशूला बोल काय लाजाळू झालंय. काय काय तू कुठे कुठे जायचं आपल्याला? माहूर माहूर तुळजापूर, जेजुरी. पोहोचलेलो आहोत रूमवर. हॉटेलचं नाव आहे गुरुदेव कृपा ना. तर या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो. रूम तर खूप मस्त आहे, AC रूम आहे. नंतर रूमचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन. आणि या ठिकाणी आमच्या मल्हारूची तयारी झालेली आहे आणि माझी तयारी झाली आहे. बाकीचे अजून आवरत आहेत त्यांचं सगळं. तर मल्हारूचा आमचा मेकअप बघा, रेडी फॉर दर्शन. आता मल्हार मस्तपैकी तयार झाला आहे आमच्या. हे बघा बघा, उड्या बघा, त्याच्या उड्या बघा. आता त्याची पाळण्याची सुद्धा सोय झालेली आहे इथे. तर मल्हारू इथे मस्त मस्त झोपा करतोय. तोपर्यंत आम्ही सगळे आवरतो आणि त्यानंतर आम्ही दर्शनाला जाणार आहोत. ते पप्पा लागले आहेत झोका द्यायला. मम्मी तिचं आवरते सगळं. झालेला आहे, बॅग पॅकिंग झाली. आता आम्ही चाललेलो आहोत रेणुका माता दर्शनाला माहूरला. बाबू खाली ऑलरेडी गेलेला आहे. आता आम्ही सुद्धा निघालेलो आहोत, गाडीत बसतो आणि आत्ता आम्ही सर्व जे माहूरगडावर जाणार आहोत तिथे अनुसया माता, दत्ताचं आणि रेणुका मातेचं असे 3 मंदिरं असणार आहे. तर तिन्ही मंदिरात आम्ही जाणार आहोत. तर
जास्तीत जास्त सर्व दर्शनाच्या ठिकाणी काय काय होतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि हे लोक ऑलरेडी जाऊन गाडीत बसलेले आहेत. सगळे रेडी आहेत ना? बाबू बाबू तर पहिलेच रेडी आहे. आई शू रेडी आहे. चलो गेले. काय ना दर्शनाच्या रांगेत उभे आहोत. जास्त रांग आहे, मला वाटतं 1 तास तरी झाले, 1.5 तास तरी थांबणार होतं. मला वाटत नाही की आतमध्ये जाऊन देवदर्शनासाठी मला व्हिडिओ काढता येईल. तर आत्ताच तिथे काढणार. तशी रांग भराभर पुढे जाते, जास्त वेळ थांबावं लागत नाही. तरी बसण्याची व्यवस्थित योजना आहे. तर देवीसाठी साडीची होती, मी घरातूनच आणलेली होती, पण तरी पण इथे विड्याचा नैवेद्य मी घेतलेला आहे. रेणुका देवीचा सर्वात महत्त्वाचा प्रसाद म्हणजे विड्याचा प्रसाद असतो. तर इथे भक्तांचा आवाज तुम्हाला येतच असेल की खूप मोठ्या प्रमाणात भक्तांची देवीसाठी प्रार्थना होत आहे. जो मी प्रसाद घेतलेला आहे विड्याचा, तो इकडचा सर्वात महत्त्वाचा प्रसाद आहे. विड्याचा प्रसाद हा जो प्रसाद आहे देवीच्या मुखामध्ये ठेवला जातो आणि असं म्हटलं जातं की देवी त्यातील सर्व रस जो आहे विड्यातील तो शोषून घेते आणि उरलेला जो पानाचा विडा असतो तो आम्हाला भक्तांना प्रसादासाठी दिला जातो. तर असा विड्याचा प्रसाद मी इथे घेतलेला आहे. तर आता लाईन बघू किती वेळात पूर्ण होतं. अशा प्रकारचा हा विड्याचा प्रसाद आहे, त्याला तांबूळ म्हटलं जातं. तर आमचं चांगल्या पद्धतीने इथे दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे थोड्या वेळ इथे मंदिरात बसलेलो आहोत. कसं दर्शन झालं? खूप सुंदर झालं आणि खूप मजा पण आली. लाईनीमध्ये आम्हाला जवळजवळ अर्धा तास तरी थांबलो असतो आम्ही. अर्धा तासच दर्शनासाठी थांबावं लागलं. एवढी गर्दी नव्हती किंवा गर्दी होती असं म्हणता येईल, पण पटापट दर्शनाच्या रांगा पुढे सरकत होत्या. आता 5-10 मिनिटं इथे बसतो आणि माहूरगडावरच आणखी अनुसया माता आणि दत्ताचं मंदिर आहे, तिथे सुद्धा मी दर्शनाला जाणार आहोत. तर यासोबत दर्शनाला जाताना तिकडे दत्ताच्या इकडे दत्त मंदिरामध्ये, त्यानंतर अनुसया मातेच्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ शेअर करेल. आता आतला व्हिडिओ दाखवता आला नाही, तिकडे परवानगी नव्हती. तर इथे आणखीन काही छोटे छोटे मंदिर आहेत, त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर या ठिकाणी छोटंसं भवानी मातेचं मंदिरही आहे. हां हां चल होतं पण आता नाही आहे. सुपारी का प्रसाद
जो घेतलाय हा वाला तुमच्याकडून तो किती 2 दिवसच राहील? खराब होऊन जाईल म्हणजे फक्त उन्हात सुकट टाकायचं का? खूप मोठी दरी येते. शाहू इथे बघ, पप्पावर उभी राहा, फोटो काढते. तर आता रेणुका मातेचं दर्शन घेऊन आम्ही आलेलो आहोत अनुसया मातेचं दर्शन घ्यायला. गड आहे, या गडावर सर्वात उंचावर आहे अनुसया माता, त्यानंतर दत्ताचं एक मंदिर आहे आणि रेणुका मातेचं मंदिर आहे. तर रेणुका मातेचं दर्शन झालेलं आहे, आता अनुसया मातेचं आपण दर्शन घेणार आहोत. चला पाहूया. समोरच ओम लिहिलेला आहे, समोरून दाखवते तुम्हाला मी. गडावर एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुसया मातेवर खूप सारे माकड खूपच आहेत आणि हैराण करता. साधा माझा तो गजरा होता तो सुद्धा त्याने उचलून दिलेला. वेणी जी होती देवीने मला म्हणजे देवीच्या ओटीतून मला मिळालेली ती सुद्धा माकडाने डायरेक्ट घेतलेली आहे. तर इथे जर यायचं असेल तर हातामध्ये बिस्किट खाऊ, कोणत्याच प्रकारचं पिशवी ठेवू नका, कारण की खूप माकडं आहेत आणि डायरेक्ट अंगावर धावतात. एवढ्या हाय श्री क्षेत्र अनुसया. हाँ सत्यान सर फोटो काढू. आत्ताच अनुसया मातेचं दर्शन आमचं घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत दत्ताच्या दर्शनाला. इथे आपल्याला कोणत्याही पूजेचं दुकान, पूजा साहित्याचं दुकान इथे मिळत नाही, कारण की इथे भरपूर माकडांचं सुळसुळत म्हटलं तरी चालेल. तर आता निघतो, दत्ताच्या मंदिरात जातो. दत्ताचं एकमुखी दत्ताचं इथे मंदिर आहे, तिथे सुद्धा व्हिडिओ शक्य झालं तर काढेल, पण मला वाटत नाही तिथे शक्य होईल. तर चला आता निघतो, गाडीत बसतो आणि मग तिकडचं दर्शन जर झालं तर तुम्हाला नक्की तिकडच्या व्हिडिओचं दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. तर या ठिकाणी आता मी झालेलो आहोत दत्ताच्या मंदिराकडे. फक्त एक किलोमीटरचं अंतर आहे अनुसया मातेच्या मंदिरापासून दत्ताच्या मंदिरापर्यंत.
तर अशा पद्धतीने आज आमचं 3 ठिकाणी दर्शन झालेलं आहे. सर्व ठिकाणी दर्शन करून झालं आम्ही रूमवर आलो, फ्रेश झालो आणि आता मस्तपैकी जेवणावर ताव मारला आहे. जेवण झालेलं आहे आणि तर रूमवर जाऊन झोपतो. तर आजचा व्लॉग इथेच संपतो. उद्याच्या व्लॉगमध्ये आम्ही आणखीन कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला पाहायला मिळेलच. तर आजचा व्लॉग जर आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.